नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवासमोर लावलेल्या दिव्यातील वात पूर्ण जळते की अर्धवट, दिव्यात फूल बनणे याचा काय संकेत आहे, दिव्याची वात पूर्णपणे जळण्याचा नेमका काय अर्थ आहे. जेव्हा आपण देवासमोर आरती करतो किंवा दिवा लावतो तेव्हा कधीकधी अचानक दिवा विझतो, कधी पूर्ण जळतो, तर कधी वात शिल्लक राहते, कधी तूप आणि तेल शिल्लक राहते किंवा कधीकधी दिवा अचानक विझतो. तर यामागे कोणती शक्ती आहे, याचं नेमकं काय कारण आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार पूजेमध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ दिवा नक्कीच लावला पाहिजे. मान्यतेनुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, यामुळे व्यक्तीला त्याचा लाभ होतो. पण तुम्ही दिवा लावल्यावर तुमच्या आयुष्यात कोणते संकेत मिळतात हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? याशिवाय कधी दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते तर कधी अर्धवट जळते. या सर्व गोष्टीमागे वेगवेगळे शुभ अशुभ संकेत देव आपणास देत असतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचे ठरते. जाणून घेऊया दिव्याच्या वातीचे फूल बनणे याचा अर्थ जाणून घेऊया. जर दिव्याच्या वातीमध्ये एखादं फूल आलेलं असेल तर त्याचा थेट अर्थ असा होतो की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारलेली आहे आणि तो तुमच्या उपासनेवर प्रसन्न झालेला आहे. देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि आपल्याला सांगण्यासाठी दिव्यात फूल बनत आहे. देव नेहमी आपल्या सोबत, आपल्या आजूबाजूला आहे असे देव आपणास सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधीकधी असं दिसून येतं, दिव्यातील वातीत एकापेक्षा जास्त फूल दिसतात. तर अशा वेळी समजून जा की आपल्या घरात दैवी शक्ती जागृत झालेली आहे आणि ती शक्तीसुद्धा आपल्यासोबत देवभक्ती करीत आहे आणि आपणास सकारात्मक ऊर्जा देत आहे. यामुळे घरातील लोकांची प्रगती होते, घरात शुभ गोष्टी घडतात, घरातील वातावरण सकारात्मक राहतं, अडकलेली कामं पूर्ण होतात आणि मुलाची व पतीची खूप भरभराटीने प्रगती होऊ लागते. तर मंडळी, कधीकधी दिव्यामध्ये देवी देवतांच्या रूपासारखे दिसणारे आकृती देखील दिसत असतात आणि आपण खूप भाग्यशाली आहात. देवाने आपणास साक्षात दर्शन दिलेलं आहे. देव तुमच्या पाठीशी नेहमी उभा आहे आणि तुमच्यावर कधीच कुठलंही संकट तो येऊ देणार नाही. आपल्या सर्व इच्छा मनोकामना तो पूर्ण करण्यासाठी आपणास दर्शन देत आहे. हा एक अतिशय शुभ संकेत आपणास मिळत आहे. तर मंडळी, दिव्यातील वातीमध्ये देवी देवतांचे चित्र दिसणे हे अत्यंत शुभ लक्षण मानले गेले आहे. दिवा लावण्याचे महत्त्व आपल्या शास्त्रात खूप जास्त सांगितलं गेलं आहे, पण दिवा लावण्याचे नियम हे आपणास माहीत असणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे. आता दिवा लावताना जर पूर्वीच त्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्ही वाती लावत असाल तर आपल्या घरामध्ये दुर्भाग्याला बोलावल्यासारखे आहे. यामुळे घरात दुर्भाग्य म्हणजेच दरिद्रता येते. तर मंडळी, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, पण कधीकधी वाती पूर्ण जळते तर कधी अर्धवट राहते. तर अर्धवट राहिलेल्या वातीला पुन्हा दिवा लावू नका. असे केल्याने आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते. म्हणून दिव्यातील शिल्लक राहिलेल्या वातीमध्ये पुन्हा तेल टाकून दिवा प्रज्वलित चुकूनही करू नका. हे दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्याचबरोबर कधीकधी दिव्यामध्ये तूप किंवा तेल आपण टाकत असतो, तर त्यामध्ये तूप किंवा तेल शिल्लक राहिलेलं असतं आणि पुन्हाच आपण दिवा प्रज्वलित करतो. जर तुम्ही वातीसुद्धा नवीन बदलत असाल आणि तेच तेल किंवा तूप शिल्लक राहिलेलं आहे, त्यालाच पुन्हा दिवा तुम्ही प्रज्वलित करत असाल तरीसुद्धा हे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार देवासमोर लावलेल्या दिव्यामध्ये तेल, तूप किंवा वाती शिल्लक राहिलेला असेल तो दिवा पुन्हा लावू नका. तर याचा दोष आपल्या घराला व घरातील लोकांना लागू शकतो. म्हणून कधीही काल लावलेल्या दिव्यातील तेल, तूप किंवा वाती शिल्लक राहिलेला असेल तर पुन्हा दिवा आज प्रज्वलित करू नका. तर मंडळी, अजून एक गोष्ट आहे, दिवा रोजच घासला पाहिजे.
कधीकधी तेल तूप पूर्ण जळलेलं असतं किंवा ते तुम्ही काढून सुद्धा टाकत असाल, पण न घासताच तो दिवा देवासमोर तुम्ही लावत असाल तर हे अशुभ लक्षण मानले जाते. दिवा रोज घासला पाहिजे, कारण जेवढा दिवा स्वच्छ असेल तेवढेच आपले आयुष्यसुद्धा सुंदर असेल. तर मंडळी, आयुष्यातल्या सर्व अडचणी, अडथळे आणि आयुष्यातील दुर्भाग्य घालवायचं असेल तर देवाऱ्यातील दिवा रोजच घासून पुसून स्वच्छ लावला पाहिजे. आपल्या देवाऱ्यातील जेवढा दिवा स्वच्छ असेल तेवढेच आपल्या आयुष्यात सुख समृद्धी, ऐश्वर्य, सुख संपदा आपणास प्राप्त होऊ शकते. म्हणून देवाऱ्यातील दिवा नेहमी स्वच्छ घासलेला असावा. तर मंडळी, जे लोक खरोखर मनापासून भक्ती करतात पण काही गोष्टीची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून नकळत चुका होतात आणि मग त्यांना देवपूजेचं फळ मिळत नाही, म्हणून ते देवावर नाराजसुद्धा होतात. कारण मी खूप मनाभावापासून भक्ती करत आहे पण देव मला प्रसन्न होत नाही, माझ्या अडचणी दूर करत नाही, देव माझी परीक्षा बघत आहे, देव माझ्या पतीची किंवा मुलांची प्रगती करत नाही, त्यांच्या प्रगतीत अडथळे देत आहे, घरातील अडचणी संपत नाही, घरामध्ये वादविवाद होत आहेत, घरात अनेक अडचणी आहेत, तुमच्या जीवनातील अनेक अडचणी देव पूर्ण करत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही देवपूजा करताना काहीतरी चूक करत आहात. ही चूक तुम्हाला महागात पडत आहे आणि देवपूजा केल्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. तर ते कोणतं कारण आहे याविषयीची सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. खूप भक्तिभावाने, श्रद्धेने पूजा करून सुद्धा देव माझी भक्ती पाहत नाही, देव माझी भक्ती स्वीकारत नाही आणि माझ्या अडचणी काही संपत नाही. मी देवाजवळ रोज माझी इच्छा सांगते पण ती देव माझी इच्छा पूर्णसुद्धा करत नाही, अशी आपली तक्रार देवाकडे असू शकते. पण आपण देवपूजा करताना बऱ्याच चुका करत आहात, तर त्यामुळेच ही शिक्षा म्हणून देव तुमच्या अडचणी ऐकत नाही, तुमच्या मनोकामना पूर्ण करत नाही. आपला विनाकारण पैसा खर्च होतो, घरात पैसा येण्याचा मार्ग बंद झालेला आहे किंवा कमी झालेला आहे, तरी या सर्व दिवा लावण्याच्या चुकीमुळे होऊ शकते. म्हणून दिवा लावण्याचे महत्त्व आणि नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे. आपण प्रथम दिवा लावूनच पूजेची सुरुवात करतो. दिवा रोजच स्वच्छ घासला पाहिजे आणि एकच दिवा देवाऱ्यात नेहमीच वापरला पाहिजे. आज आपण एक दिवा वापरतो तर दुसऱ्या दिवशी दुसराच वापरतो, असे चुकूनही करू नका. देवाऱ्यामध्ये एकच दिवा वापरा, तोच वर्षानुवर्ष आपणास वापरला पाहिजे. तोच दिवा रोज घासून पुसून पुन्हा तोच दिवा देवासमोर लावायचा आहे. यामुळे काय होतं, दिव्यामधील तेजाने देवासमोर प्रकाश निर्माण होतो आणि दिवा स्वतःच अग्निदेवाचे प्रतीक आहे. दिवा लावल्यामुळे अंधकार दूर होतो. जेव्हा दिवा लावतो तेव्हा देव प्रसन्न होतात. देवांची जी ऊर्जा असते ती दिव्यामध्ये साठवली जाते. दिव्याची वात पूर्णपणे जळणे आणि देवाकडून साठवून घेतलेली ऊर्जा दिवा आपणास घरात ज्ञानाचा, सुखाचा, समाधानाचा, ऐश्वर्याचा, समृद्धीचा प्रकाश देत असतो. म्हणून दिवा वर्षानुवर्ष एकच वापरला पाहिजे. दिवा भंगला असेल, तुटला असेल किंवा मोडला असेल तेव्हाच आपण दिवा बदलला पाहिजे. नेहमी चुकूनही दिवा बदलू नका. मंडळी, जर तुम्ही वर्षानुवर्ष एकच दिवा वापरत असाल तर तो दिवा खराब झालेला असेल तर तो दिवा टाकून देऊ नका, तो तसाच जपून ठेवा. त्यामधील सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपणास सुख समाधान देऊ शकते. जर तुम्ही लावलेला दिवा पूर्णपणे जळून गेलेला असेल, जर तुम्ही लावलेला दिवा पूर्णपणे जळून गेला आणि वातीची राख झालेली असेल, हे खूपच शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की देवाने तुमची उपासना स्वीकारलेली आहे, ते तुमच्यावर आनंदी आहेत, तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्या कामासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपण देवासमोर दिवा लावलेला आहे, त्यामध्ये वात अर्धी जळलेली आहे आणि अर्धी तशीच शिल्लक राहिलेली आहे. तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे हे सूचित करते. ती नकारात्मक ऊर्जा आपल्या पूजेमध्ये बाधा उत्पन्न करू शकते. ही नकारात्मक ऊर्जा आपणास पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होऊ देत नाही. पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होऊ नये म्हणून
प्रयत्न करीत आहे, त्यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक भक्तिभावाने पूजा करावी लागेल. म्हणून दिवा लावल्यानंतर प्रथम दिव्याला नमस्कार करा आणि देवाला प्रार्थना करा की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये आणि पूजेचं संपूर्ण फळ मला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करा. जर पूजेच्या वेळी अचानक दिवा विझला तर तुमच्या पूजेमध्ये काहीतरी अडथळा येत आहे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यावर आहे. जर हे वाऱ्यामुळे विझत असेल तर ही सामान्य घटना मानली जाऊ शकते, परंतु जर विनाकारण दिवा विझला असेल तर हे अशुभ लक्षण मानले जाते. अशा वेळी देवासमोर गंगाजल शिंपडून दिवा पुन्हा लावावा. देवांची माफी मागून दिवा लावला पाहिजे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.